नमस्कार सर्वांना सकाळ सकाळ शुभ सकाळ. आज सकाळचं वातावरण खूपच फ्रेश आणि मनाला प्रसन्न वाटणार आहे. आज थंडीचं पण वातावरण थोडं आहे. थंडी जरा जास्त वाढायला लागलेली आहे. मागच्या 2-3 दिवसात थोडी कमी होती. आता म्हटलं सकाळ सकाळ सारवून वगैरे घ्यावं, त्यानंतर बाकीची कामं आवरून घ्यावीत म्हटलं, कपडे वगैरे धुवून. आज पहिला गुरुवार असल्यामुळे जरा कामाची घाई असते रोज. इतक्यातच कपड्यांना पण जरा वेळ लागला. जास्त कपडे होते आज धुयला, त्यामुळे जरा वेळच गेला कपड्यांना. आणि या दिवसात जरा कपडे पण वाळत नाहीत लवकर, त्यामुळे सकाळची लवकर धुवावी लागतात, नाहीतर संध्याकाळी ओलीच राहतात. 3 नंतर ऊन कमी असतं ना, त्यामुळे लवकर धुवावी लागतात. बाकीची कामे मागे ठेवून कपडे अगोदर धुवावी लागतात, जेणेकरून ती वाळावीत. जर्किंगसारखी जाड कपडे तर वाळतच नाहीत लवकर, 2 दिवस घेतात मग. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. इतक्यात लसूणवाले दादा आले. आमचा लसूण संपला होता, त्यामुळे त्यांनी लसूण एकदम फ्रेश आणला होता, छान होता. त्यामुळे थोडंसं लसूण घेतला मी. त्यानंतर घरातली स्वच्छता करायला गेले. म्हटलं फरशी साफ पुसून घ्यायची होती अगोदर. जरा गुरुवार असल्यामुळे लवकर काम आवरायचा प्रयत्न चालू होता माझा. पण जरा आठवडाभर वेळ कमी होता, त्यामुळे फरशी वगैरे स्वच्छताही करायला जरा टाईम कमीच सापडला होता. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा. आणि आता फरशी पुसून झाल्यानंतर मी देवाची देवपूजा करणार आहे, पूजा मांडणार आहे. आणि मी देवघर अगोदरच स्वच्छ केलेलं आहे, त्यानंतर फरशी पुसायला घेतली आहे. असं म्हणतात देवाचं घर अगोदर स्वच्छ करावं, मग बाकीची स्वच्छता करायला घ्यावी. आणि आता फरशी पुसून झाल्यानंतर मी पूजेची मांडणी करणार आहे. आणि पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ मी आज शूट नाही करत आहे, कारण मला वेळ झालेला आहे. माझी रोज पूजा ही लवकर असते, पण आज जरा वेळ झाल्यामुळे मी डायरेक्ट पूजा मांडलेलाच व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर मी पूजा कशी मांडली आहे आणि तुम्ही कशी मांडता याचं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं मंदिर कसं आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओत मी नक्की पूजा मांडतानाचा व्हिडिओ शूट करून अपलोड करीन. आणि आज माझा उपवास असतो, माझा आणि आमच्या आत्यांचाही उपवास असतो, दोघींचाही. तर आज पहिलाच गुरुवार आहे. मन खूप प्रसन्न असतं उपवासा दिवशी. इतर दिवशी तरी थोडं फ्रेश नसतो मूड, पण उपवासा दिवशी मन खूप प्रसन्न असतो. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, तरी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.